नाशिकमध्ये गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। गणेशोत्सवास आजपासून सुरुवात होते। 5 सप्टेंबर रोजी ईद ए मिलादचा जुलूस आणि 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणूक पडणार आहे। या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाणे अंतर्गत काल सायंकाळी जुने नाशिक परिसरातून रूट मार्च काढण्यात आलाय। भर पावसात भिजून पोलिसांनी मौलाबाबा चौक, मंडई, बागवानपुरा, आझाद चौक, दूध बाजार, पिंपळ चौक यासारख्या संवेदनशील भागांची पाहणी केली। ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून नागरिकांना तसेच गणेश मंडळांना शांतता आणि संयम पाळण्याचं आवाहन नाशिक पोलिसांकडून करण्यात आलंय। आगामी येणारे गणेश उत्सव तसेच ईद ए मिलादच्या उत्सवाच्या अनुषंगाने आज भद्रकाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये रूट मार्च काढण्यात आलेला होता। सदर रूट मार्च मध्ये डीसीपी, एसीपी, त्याच पद्धतीने 5 सिनियर पीआय आणि आरएफएफचे जवान, एसआरपीएफचे कंपनी आणि बंदोबस्तासाठी आलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा फौज फाटा या ठिकाणी लावण्यात आला होता। सदर रूट मार्च हा मिश्र वस्तीतून काढण्यात आलेला आहे आणि या प्लॅटफॉर्मच्या आधारे मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करते की येणाऱ्या सण आणि उत्सवाच्या काळामध्ये सर्वांनी शांतता राखावी आणि कुठल्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी। या रूट मार्च मध्ये पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले। पावसाती भिजून पोलिसांनी घेतलेली ही तयारी गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद काळात कायदा सुव्यवस्था सुरळीत राखली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।